स्वामींना विचारले, तुम्ही दत्त अवतार असताना शिवशंकराचे नाव तुमच्या ओठी सतत का असते? त्यावर स्वामी म्हणाले, अनेक वेळा अनेक देवाने जगाच्या उद्धारासाठी अनेक रूपे घेऊन जनजागृती केली. त्यापैकीच एक माझा स्वामी समर्थ हा अवतार आहे. देवाचे देव महादेव यांच्यामध्ये कटाक्षात जगाची उत्पत्ती आणि नाश करण्याचे सामर्थ्य आहे. समुद्र मंथनातून आलेले विष स्वतः प्राशन करून देवांना सुरक्षित करून निस्वार्थीपणा शिकवणारे महादेव. सतीच्या प्रेमात विराहामुळे अश्रू ढाळणारे मृदू हृदयाचे प्रतीक महादेव. शक्तीला स्वतःमध्ये सामावून घेणारे अर्धनारेश्वर महादेव. जगाचा व्यास वाचविण्यासाठी कोणताही अहम न बाळगता शक्तीच्या क्रोधाचे पाऊल स्वतःच्या छातीवर झेलून तिला शांत करणारे महादेव. भूताखेतांनाही स्वतः जवळ स्थान देऊन समानतेचा संदेश देणारे महादेव. प्रपंच आणि वैराग्य दोहोंचा सुंदर मिलाफ असणारा भोळा सांब अशा कितीतरी गुणांची खाण असणाऱ्या शिवशंभूंचे नाव मी घेत असतो, कारण ते लोकांच्याही ओठी यावे आणि त्यांच्या गुणांचे स्मरण होऊन त्यांनीही ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून समाज प्रबोधनाचे कार्यही होईल. हाच माझा उद्देश आहे. म्हणून मी म्हणत असतो, शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.